मे महिन्यात यूपीआय ट्रान्झॅक्शननी 29,90,000 लॅक्स करोडचा रेकॉर्ड केलाय. पण हे फक्त आता यूपीआय सोपं झालं इतकं सिंपल स्टोरी नाहीये. यामागे एक मोठी इन्व्हेस्टमेंट आयडिया लपलेली आहे, जी बहुतेक लोकांना माहिती नाहीये. चला बघूया आकडे काय सांगतात. नमस्कार, मी आहे गायत्री गोरे, रिसर्च अॅनालिस्ट ॲट टीजी लेव्हल्स. एनपीसीआयच्या डेटानुसार मे 2026 मध्ये यूपीआयने 29.9 लाख क्रोर्सचे ट्रान्झॅक्शन हँडल केले. हा आजपर्यंतचा सगळ्यात मोठा आकडा आहे. व्हॉल्यूममध्ये सुद्धा 23.2 बिलियन ट्रान्झॅक्शनसह नवा हाय गाठलेला आहे. विचार करा, 10 वर्षापूर्वी जो देश कॅशवर सगळ्यात जास्त डिपेंड होता, तोच आज जगातल्या सगळ्यात मोठ्या रिअल टाइम डिजिटल पेमेंट नेटवर्क चालवतोय. पण ही ग्रोथ झाली कशामुळे? यामागे काही कारण आहेत. पहिलं, चीप डेटा आणि स्मार्टफोन्समुळे टियर 2, टियर 3 शहरांमध्ये सुद्धा यूपीआय आता रोजची सवय झाली आहे. दुसरं म्हणजे छोट्या दुकानांपासून मोठ्या रिटेलर्स पर्यंत सगळे यूपीआय वापरतात, कारण त्यांचा ट्रान्झॅक्शन कॉस्ट बाकी ऑप्शन्स पेक्षा खूप कमी आहे. आणि तिसरं रिझन, समर ट्रॅव्हल आणि IPL 2026 सारख्या सीझनल फॅक्टर्सनी सुद्धा या महिन्यात मोठा पुश दिला आहे. आणि सरकार आरबीआयच्या पाठिंब्यामुळे यूपीआय आता देशाबाहेरही एक्सपांड होतोय. UAE, सिंगापूर, फ्रान्स यांसारख्या देशांमध्ये सुद्धा यूपीआय लाईव्ह होतोय. पण या सगळ्यांचा इन्व्हेस्टर्सला काय फायदा? ही ग्रोथ डिरेक्ट फायदा देते फायनान्स कंपनीजला, पेमेंट ॲग्रिगेटर्सला आणि डिजिटल लेंडिंग प्लॅटफॉर्म्सला. कारण यूपीआय मुळे जनरेट होणारा ट्रान्झॅक्शन डेटा आता नवीन क्रेडिट स्कोरिंग मॉडेलसाठी वापरला जातोय, ज्यामुळे लोन देणं सोपं आणि जलद होतंय. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, यूपीआय फ्री आहे, म्हणजे थेट ट्रान्झॅक्शन फी मधून कोणालाच रेव्हेन्यू मिळत नाही. यामुळे यूपीआय वाढतंय म्हणजे संबंधित सगळ्या कंपन्या प्रॉफिटमध्ये जातील असं सरळ एज्युकेशन मांडणं चुकीचं ठरेल. खरा प्रश्न हा आहे की कोणती कंपनी या डिजिटल रेल्सचा वापर करून लेंडिंग, इन्शुरन्स किंवा वेल्थ मॅनेजमेंट सारख्या व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसमधून प्रत्यक्ष पैसा कमवते. यूपीआयचा हा रेकॉर्ड भारताच्या डिजिटल इकॉनॉमी किती डीप रुजलेली आहे हे दाखवतो. पण इन्व्हेस्टर म्हणून फक्त ट्रान्झॅक्शन व्हॅल्यूच्या मागे न धावता कोणती कंपनी इन्फ्रास्ट्रक्चरवर टिकाऊ आणि प्रॉफिटेबल बिझनेस मॉडेल उभं करते हे बघणं जास्त महत्त्वाचं आहे. सो दॅट्स इट. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. Investment in securities market are subjected to market risk. Read all related documents carefully before investing. The securities quoted are for illustration only and are not recommendatory. Registration granted by SEBI, membership of a SEBI recognized supervisory body, if any, and certification from NISM is no way guaranteed.